नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून RTO AMVAची जाहिरात आली आहे, तेव्हापासून भरपूर आपण मार्गदर्शन केलं आहे. मग ते RTO AMVA प्रिलिम्स असेल, मेन्स असेल किंवा जे विद्यार्थी गट ब, गट क करताय आणि ज्यांना प्रिलिम्स प्लस मेन्स दोघांचाही अभ्यास करायचा आहे, तर सर्वांसाठी आपण टाईम टेबल दिला आहे, बुक्सची लिस्ट दिली आहे, योग्य मार्गदर्शन आणि स्ट्रॅटेजी दिली आहे. तरी देखील अजूनही बरेच विद्यार्थी आहेत जे आता नव्याने सुरुवात करणार आहे प्रिलिम्सची तयारी, तर त्यांना अजूनही मनात शंका आहे की येणाऱ्या 90 डेजमध्ये पूर्ण अभ्यास होऊ शकतो का? मुलं पॅनिक झालेले आहेत, कारण की इतकं यूट्यूबला सगळीकडे मॅरेथॉन सेशन्स, इतके सगळे व्हिडिओज, इतका सगळा कंटेंट, आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर येतात तेव्हा ऑब्व्हियस आहे की आपण पॅनिक होतो. आणि मग पुढे आता काय करायचं, एक्झॅक्टली कुठला सब्जेक्ट घ्यायचा आणि त्या सब्जेक्टमध्ये काय वाचायचं आणि कशाचा अभ्यास करायचा. एक एक दिवस निघून चाललाय बघा. थोड्या दिवसांपूर्वी, 7-8 दिवसांपूर्वी तुमच्याकडे जवळपास 95-96 दिवस होते, ते आता 8-10 दिवस कमी झाले, 86-87 दिवस आहेत. तर हा व्हिडिओ मी अशा विद्यार्थ्यांसाठी बनवतोय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तयारी सुरू केलेली नाहीये आणि जे पूर्ण कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे. कारण की इतका कंटेंट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, गुगलवर असेल, यूट्यूबवर असेल, कंटिन्युअसली वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे तुमचे मॅरेथॉन सेशन्स चालू आहेत, तुमचे वेगवेगळे लेक्चर्स चालू आहेत. आणि एक्झॅक्टली कुठला एक सोर्स रेफर करायचा, कुणाला एक एक स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायची आणि त्यानुसार कसा अभ्यास करायचा. तर ह्यामुळे विद्यार्थी खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठीच मी बनवतोय. 55+ स्कोर खरंच पॉसिबल आहे काय आता येणाऱ्या 90 डेजमध्ये? ओके, त्यावर मी बोलणार आहे पूर्णपणे. एक प्लॅन, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे, जी तुम्हाला पुढचे 90 दिवस फॉलो करायची आहे व्यवस्थितपणे आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. स्टडीचे सोर्सेस जे मी सांगेल ते तुम्हाला रेफर करायचे आहे प्रॉपरली. कारण की बघा, एक वेळ अशी होती, म्हणजे 2017, 18 किंवा 2020 म्हणा, कोविडच्या आधीचा जो काळ होता, तेव्हा ती वेळ अशी होती की एक प्रिसाईज कंटेंट अवेलेबल असायचा, प्रिसाईज बुक्स असायचे, बुक्सची लिस्ट असायची आणि मग तितकं वाचलं, तितका अभ्यास केला तरी मोर दॅन सफिशियंट होतं. परंतु आत्ता सिच्युएशन अशी आहे की इतक्या नंबर ऑफ इन्स्टिट्यूट्स आहे, सगळ्यांचे वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स, इंस्टाग्राम चॅनल्स, टेलिग्राम चॅनल्स, आणि मग त्यावर कंटिन्युअसली मेसेजेस येत असतात. कंटिन्युअस मॅरेथॉन सेशन चालू असतात. दिवस दिवस 8-8, 10-10, 15-15 तास ते सेशन चालतात. आणि मग आपण एक्झॅक्टली कुठल्या डिरेक्शनमध्ये चाललोय, ठीक आहे, तुम्ही बघताय, चांगली गोष्ट आहे. परंतु तुमचा स्वतःचा पर्सनल कॉन्फिडन्स ह्या एक्झामसाठी, की प्रिलिम्समध्ये मला काही करून 50+ जायचं आहे, तुमचा पर्सनल कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास खरंच वाढतोय का? हा प्रश्न स्वतःला एकदा विचारा. कारण की तुम्ही अभ्यास तर करताय, परंतु तो अभ्यास फ्रुटफुल पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे. प्लस आपल्याला स्कोर आणायचा आहे, आपल्याला फक्त नॉलेज वाढवायचं म्हणून करायचं नाही आहे. आणि आजकाल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षाचं बघितलं तुम्ही, सेशन्स वगैरे, ओके, म्हणजे लिटरली फालतूपणा चालला आहे, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट, आपण आता आपल्या करिअरचं बघतोय, आपल्याला एक जॉब मिळवायचा आहे, एक सिक्युअर जॉब, आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे. तर त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने आपल्याला विचार करून सेशन्स अटेंड करायचे आहे. ओके, इथं गप्पा गोष्टी किंवा कोणीतरी काहीतरी स्टोरी सांगतंय, हे आता मजाक करण्याचे दिवस निघून गेले. ते कॉलेजचे दिवस होते तेव्हा चालायचं, किंवा 11-12चे जे विद्यार्थी असतात ते मास्तर लोक करतात, हसी मजाक चालू असतं, जोक्स वगैरे क्रॅक करणं. परंतु आता सिरियस होण्याची वेळ आली आहे विद्यार्थी मित्रांनो. 5-5, 6-6 वर्ष गॅप पडलेला आहे. 2017-2015 पासून आपण आपल्या आईवडिलांच्या पगारावर किंवा त्यांच्या पैशावर अजूनही डिपेंडंट आहोत. काही विद्यार्थी जॉब करून करताय आणि अशा विद्यार्थ्यांबद्दल खरंच मला प्राऊड फिलिंग आहे की जॉब सांभाळत ते अभ्यास करताय. परंतु ते गेले 4-5-6 वर्ष तयारी करत आहेत. लायब्ररीमध्ये टंगलमंगल चालते, गप्पा गोष्टी चालतात मित्रांसोबत, अजिबात सिरियसनेस नाही. कधी उठून कसाही अभ्यास करायचा आणि मग एक्झामच्या दिवशी जाऊन बसायचं फक्त अटेम्प्ट देण्यासाठी. इथं जे मार्गदर्शन आहे आपल्याकडे मिशन IAS अकॅडमीला, किंवा मी स्वतः जेव्हा पर्सनली मार्गदर्शन करतो, माझा मोटिव्ह हा असतो की ज्या विद्यार्थ्याला मी मार्गदर्शन करतोय तो विद्यार्थी सिलेक्ट झाला पाहिजे. ओके, काय झाला पाहिजे? सिलेक्शन त्यांनी मिळवलं पाहिजे, ह्या दृष्टीने मार्गदर्शन असतं. त्यामुळं हसी मजाक ह्या गोष्टींमध्ये ठीक आहे, कधीमध्ये एखाद्या वेळेस ठीक आहे की थोडा मूड बूस्ट झाला किंवा आपल्याला पॅनिक व्हायचं नाही, पण आपल्याला सिरियस राहायचं आहे आपल्या प्रिपरेशनबद्दल, हे लक्षात घ्या. पॅनिक होणं आणि सिरियस होणं ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या प्रिपरेशनबद्दल, तुम्ही ज्या एक्झामची तयारी करता त्याच्याबद्दल तुम्ही सिरियस असायला हवे, पण तुम्ही पॅनिक नाही व्हायला पाहिजे. पॅनिक कसं नाही व्हायचं? तर एक राईट स्ट्रॅटेजी, एक राईट सोर्स
आणि एकदम योग्य मार्गदर्शन घेतलं तर पॅनिकसुद्धा होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं हा व्हिडिओ त्यामुळंच मी बनवतोय. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर प्रिलिम्ससाठी मी पूर्ण परफेक्ट स्ट्रॅटेजी एक कानमंत्र देणार आहे आणि 55 प्लस स्कोर कसा करता येईल तुम्हाला प्रिलिम्समध्ये येणाऱ्या 90 डेजमध्ये, ओके, त्यावर आपण बोलणार आहोत. ओके. सर्वप्रथम आपला जो मिशन IASचा टेलिग्राम चॅनल आहे सर्वांनी जॉईन करून घ्या. डेडिकेटेड फक्त आणि फक्त RTO AMVI साठी. ओके. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक RTO AMVI साठी डेडिकेटेड आपला हा टेलिग्राम चॅनल आहे. @मिशन IAS मेकॅनिकल. सर्वांनी हा व्हिडिओ 2 सेकंदसाठी पॉज करा, टेलिग्रामला जा आणि टेलिग्रामला हा चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. मिशन IAS मेकॅनिकल. आपल्या अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8070607474. यावर तुम्ही व्हॉट्सअप केला, कॉल केला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर बघा, स्वतः मी इथं असणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. माझ्याबद्दल ओळख करून द्यायची म्हटलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच आहे. RTO AMVI मध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आपलं इन्स्टिट्यूट आहे आणि आतापर्यंत 500 प्लस RTO AMVI अधिकारी मी घडवले आहेत, लक्षात घ्या. ओके. स्वतः मी सध्या भारत सरकारमध्ये कार्यरत आहे आणि टीचिंग माझं पॅशन आहे. ओके. सर्वांना माहीत आहे, सर्व विद्यार्थी वर्गांना माहीत आहे. UPSC मध्ये ऑल इंडिया रँक पहिल्या अटेम्प्टमध्ये 104, गेट ऑल इंडिया लेवल रँक 150 फर्स्ट अटेम्प्टमध्ये, MTech IIT खरगपूरमधून, ते पण आपल्या मेकॅनिकलच्या सर्वात टफेस्ट ब्रांचमध्ये, दॅट इज मशीन डिझाईन. ओके. त्यानंतर इस्रो, DRDO, बार्कमध्ये माझी निवड झालेली आहे. सर्व IITs मध्ये माझी निवड झालेली आहे थ्रू गेट. त्यानंतर IOCL, NTPC, ONGC, BPCL या चारही PSUs मध्ये माझी निवड झालेली आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीचा मी टॉपर राहिलेलो आहे, लक्षात घ्या. ओके. म्हणजे एखाद्या मास्तरकडे एखादी छोटीशी डिग्री असेल तर त्या बेसिसवर भरपूर काही केलं जातं, भरपूर काही गोष्टी बोलल्या जात्या आणि त्याच्या बेसिसवर ॲडमिशन्स करून घेतले जातात. ओके. हे आपले क्वालिफिकेशन्स आहेत आणि इतकं प्रिसाइजली मला टीचिंगचं पॅशन आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट इतकी बेसिकपासून मी कंडक्ट करतो किंवा घेतो की किती तुमचा गॅप पडलेला असू, 4, 5, 6, 10 वर्ष, कुठेही तुम्हाला काहीच अडचण जनरली येत नाही. तर असा मेंटर किंवा अशी फॅकल्टी तुम्हाला भेटणार आहे मिशन IAS अकॅडमीला. तर पॅनिक व्हायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. ओके. आता हा जो विद्यार्थी मी इथं दाखवलेला आहे हा आपला मिशन IASचा विद्यार्थी आहे. 2020ला आपले 160 प्लस सिलेक्शन्स आहे. RTO देवेंद्र पाटील या विद्यार्थ्याचा मी मागच्या आठवड्यामध्ये पॉडकास्ट घेतला होता. ओके. पॉडकास्टमध्ये मी त्याला विचारलं की तुम्ही हा पॉडकास्ट सर्वांनी बघायचा आहे. ओके. खूप मोटिवेशनल पॉडकास्ट आहे. ह्या विद्यार्थ्याने एका महिन्यामध्ये प्रिलिम्स क्रॅक केली आहे आणि 44 स्कोर होता या विद्यार्थ्याचा. किती? 44 मार्क्स आहे देवेंद्रला 2020च्या RTO AMVI प्रिलिम्सला. किती महिना अभ्यास केला त्यांनी? फक्त 1 महिना. कारण अचानक जाहिरात आली, माहीत नाही कुठून कसं काय करायचं, अभ्यास करायचा आणि मग रँडमली, आणि इतकी कॉम्पिटिशन त्यावेळेस सुद्धा 95,000 फॉर्म्स आले ते प्रिलिम्सला, लक्षात घ्या. तर विदिन 30 डेज अभ्यास करून प्रिलिम्समध्ये 44 मार्क्स मिळवलेले. आपल्याकडे 90 डेज आहे. 90 डेज आहे तर वर 60 डेजमध्ये तुम्ही काय 11-12ने तुमचा स्कोर नाही वाढू शकत का? 100% शक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याला मी विचारलं, ते पॉडकास्ट सर्वांनी बघायचा आहे, आवर्जून बघायचा आहे. हा व्हिडिओ संपला की आपल्या चॅनलला तो पॉडकास्ट अपलोड केलेला आहे. तो पॉडकास्ट सर्वांनी बघा न विसरता. ओके. तर त्याला मी विचारलं की प्रिलिम्ससाठी काय स्ट्रॅटेजी होती किंवा प्रिलिम्समध्ये एका महिन्यामध्ये, म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की सर मला सांगायला आवडेल की विदिन 1 मंथ प्रिलिम्स क्रॅक केली, अराउंड 44 मार्क्स मिळवले. ओके. तर काहीच अवघड नाही. तर 3 गोष्टी त्याने जे सजेस्ट केल्या, लक्षात घ्या. आणि नॉट ओन्ली देवेंद्र, याच्या आधी पण आपले जे विद्यार्थी आले पॉडकास्टसाठी सर्वांना विचारलं की प्रिलिम्ससाठी काय एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी आहे किंवा प्रिलिम्ससाठी. तर सर्वांचं जे मेन फोकस राहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागच्या 10 ते 15 वर्षांचे, मिनिमम 10 वर्ष तरी मी म्हणेल. म्हणजे 2016-17 पासून गट ब आणि गट क चे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहे ना, हिस्ट्रीचे, जॉग्रफीचे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्यानंतर तुमचं विज्ञान, ओके, तर त्या आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित, ते प्रिव्हियस इयर पेपर सर्वप्रथम तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. एक ट्रेंड किंवा एक पॅटर्न जर बघितला तर जवळपास 25 ते 30% प्रश्न हे रिपीट होतात. काय होतात? रिपीट होतात. मग 100 पैकी 25 मार्क्स तुमचे तिथं फायनल होत आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे कधी ऑप्शन्सला क्वेश्चन बनवतील, कधी कधी ॲज इट इज क्वेश्चन्सची थोडीशी लँग्वेज चेंज करून टाकतील. तर PYQवर भर पाहिजे. दुसरं, सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. तुम्हाला तुमचा सिलेबस समजणं फार गरजेचं आहे. सिलेबसची कॉपी प्रत्येकाच्या बॅगमध्ये असली पाहिजे. 2-2 सिलेबसच्या कॉपीज असल्या पाहिजे.
की काय एक्झॅक्टली स्कोप काय आपल्या सिलेबसचा. आणि तिसरी गोष्ट एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न सर्वांना माहिती आहे. 100 प्रश्न आहेत, 100 मार्क्स आहेत, 1 तासाचा वेळ दिलेला आहे आपल्याला. पण कुठल्या सब्जेक्टला किती प्रश्न विचारले जातात आणि मग त्याच्यामध्ये देवेंद्र जे बोलला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुमचे पॉझिटिव्हज आणि तुमचे निगेटिव्हज हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. की आपल्या मित्राचा जर समजा राज्यशास्त्र एकदम परफेक्ट आहे, गरजेचं नाही की राज्यशास्त्र मला पण येईल चांगला. माझी स्ट्रेंथ वेगळी असू शकते. कदाचित मला अर्थशास्त्र चांगलं वाटत असेल किंवा मला बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितमध्ये माझा मॅथमॅटिक्समध्ये माझी स्ट्रेंथ जास्त असेल. तर जे तुमचे पॉझिटिव्हज आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. प्रिलिमसाठी म्हणतोय मी. मेन्सला तर बघा, मेन्सला आर-टी-ओ एम आहे, मेन्सला स्कोपच नाही आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचा बोलण्याचा विषयच नाही आहे. कारण की तिथं कॉम्पिटिशन आहे, तिथं कट ऑफ्स हायर साईडला लागतात. त्यामुळे तुम्हाला सगळं करणं भाग आहे. सगळं करणं भाग आहे. काहीच तिथं ऑप्शनला आपल्याला सोडता येणार नाही. परंतु प्रिलिमसाठी जे तुमचे पॉझिटिव्हज आहे त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. सिलेक्टिव्ह स्टडी जरी केला तुम्ही तरी 90 डेजमध्ये 55+50+ तुम्ही आरामात जाऊ शकता. लक्षात घ्या. ओके. तर सगळ्यात मेन जे मुद्दे होते, एक होता पी-वाय-क्यूज आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तुमचा काय? की तुमचे स्ट्रेंथ किंवा तुमचे पॉझिटिव्हज किंवा ज्या सब्जेक्टमध्ये तुमचं एक्सपर्टाईज तुम्हाला असं वाटतं, की मी ह्या सब्जेक्टचं सगळं व्यवस्थित अटेम्प्ट करू शकतो, अभ्यास करू शकतो, इंटरेस्ट येतोय, तर तो सब्जेक्ट प्रायोरिटीवर कंप्लीट करायचा. तर हा पॉडकास्ट सर्वांनी बघा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. आर-टी-ओ एम वेब प्रिलिम्स. ओके. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आर-टी-ओ एम वेब प्रिलिम्स 2026 साठी मिशन आय-एसची 2.0 आरंभ बॅच, लाईव्ह बॅच प्लस रेकॉर्डेड बॅच. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच काल सुरू झालेली आहे. लाईव्ह बॅच. ओके. तर एखाद्याचं लाईव्ह सेशन जरी मिस झालं तरी ते रेकॉर्डेडमध्ये बघता येईल तुम्हाला. ओके. प्राईस फक्त 1699. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा, आपल्याला काय इतर इन्स्टिट्यूट किंवा इतर अकॅडमी सारखं आर-टी-ओ एम याची जाहिरात 5-6 वर्षांनंतर आली आहे आणि मग म्हणून विद्यार्थ्यांना कसंही लुटायचं. 5, 6, 10, 15, 20 हजार कितीही फीस घ्यायची आणि विद्यार्थ्यांना असं नाहीये. लक्षात घ्या. ओके. मी स्वतः एक रुरल बॅकग्राऊंडमधनं येतो, एक ग्रामीण भागातून येतो. तर मला माहिती आहे विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे. मागचे 4, 5, 6 वर्ष तुमच्या घरच्यांची परिस्थिती काय आहे. जे शेतकरी बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी आहे. त्यामुळं फक्त मोस्ट अफोर्डेबल बघा, फ्री सुद्धा ठेवू शकत हो तुम्ही ही बॅच. 1699 मॅटर नाही करत. परंतु एखादी गोष्ट जेव्हा आपण समोरच्याला फ्री देतो ना, त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. लक्षात घ्या. काय राहत नाही? व्हॅल्यू राहत नाही. की फ्रीमध्ये आहे ना, ठीक आहे जाऊ द्या. मग त्या गोष्टी आपण सिरियसली करत नाही. इथं अशी फिलिंग राहील की ॲटलीस्ट भरलेले ₹1699 आणि मग करणं भाग आहे, की करावं लागेल सिरियसली. पण तुम्ही करा, 100% करा. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. कमी फीज म्हणजे कुठं आपण कंटेंटवर कॉम्प्रोमाईज केलं असं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलेला आहे, त्यांना फक्त व्हिडिओज बघायला लावा. अजय वाघ सरांचे व्हिडिओ बघायला लावा. कुशल सरांचे व्हिडिओज बघायला लावा. अशी फॅकल्टी, मजाक मस्ती अजिबात नाही. स्ट्रेट टू द बिझनेस. काय आपल्याला पोस्ट हवी, आपल्याला सिलेक्शन हवंय. ते YouTubeचे मॅरेथॉन घ्यायचे आणि तिथं हसी मजाक आणि फालतूपणा करायचा हे आपल्याला जमत नाही. आता सीरियस होण्याची वेळ आली आहे तर सीरियसच राहायचं. अभ्यासच करायचा कंपल्सरी. ओके. तर फक्त 1699 मध्ये ही बॅच आपल्या मिशन आय-ए-एस ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यावर अवेलेबल आहे. ह्या बॅचमध्ये काय काय भेटणार आहे बघा तुम्हाला. पूर्व परीक्षेची ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सर्व सब्जेक्टचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स, अनलिमिटेड व्ह्यूज, 15+ वर्ष एक्सपिरियन्स असलेली फॅकल्टी आहे आपल्याकडे. ऑनलाईन टेस्ट सिरीज या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर ही बॅच तुम्हाला बघता येईल. लाईव्ह रिव्हिजन सेशन्स होणार आहे. लाईव्ह डाऊट सेशन्स आणि लाईव्ह तुमचे MCQ सेशन्स होणार आहे. जर इतकं सगळं फक्त 1699 मध्ये तुम्हाला भेटते. लक्षात घ्या. किती? 1699 मध्ये. बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. बेस्ट चान्स आहे. पॅनिक व्हायची अजिबात गरज नाहीये. फक्त हे बॅच व्यवस्थित तुम्ही अटेंड करा. 1-1, 2-2, 3-3 लेक्चर्स डेली बेसिसवर करून रिव्हिजन करत चला. आणि PYQसाठी लोकसेवा पब्लिकेशनचा आप्पा हातनुरे सरांचं बुक तुम्ही रेफर करा. गट ब गट कचं कंबाईनचं जे बुक आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस सॉल्व्ड पेपर्स दिलेले आहे व्यवस्थित विथ एक्सप्लेनेशन्स. ते जरी व्यवस्थित केलं आणि बॅचचे व्हिडिओ लेक्चर्स केले तरी इझिली 50+ तुम्ही जाऊ शकता. लक्षात घ्या. पॅनिक व्हायची गरज नाही. कुठं काय तुम्हाला कुठलं रेफर करायची गरज नाही. स्टडी मटेरियल वगैरे काही रेफर करायची गरज नाही. मोर दॅन सफिशियंट आहे. तर 1699 मध्ये फक्त ही बॅच आज आणि उद्या 2च दिवस आता ऑफर असणार आहे. ह्याच्यानंतर ही बॅच तुम्हाला परत 1699 मध्ये भेटणार नाही. 6990 या बॅचची फीज होणार आहे आणि होती इनफॅक्ट जानेवारीपासून. तर जोपर्यंत जाहिरात आली नाही आर-टी-ओची तोपर्यंत आपण याची फीज होती 6990.
परंतु अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे, जे अफोर्ड नाही करू शकत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण फीज त्याची एकदम कमी करून टाकली 1699, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला जो डिझर्विंग आहे, जो मेरिटमध्ये आहे, त्याला याचा फायदा करून घेता येईल. ओके, तर सर्वांनी ही बॅच एनरोल करून घ्या. बेस्ट क्वालिटी कंटेंट आहे. ओके, काही बॅचबद्दल क्वेरीज असेल तर याच्यावर कॉल किंवा मेसेज केला तरी चालेल. आता बघा, जवळपास 1200 तास आहे आपल्याकडे. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला 8 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे. 100 मार्काचा पेपर आहे, तर गरजेचं नाही की सगळे 100 पैकी 100चा अभ्यास झालाच पाहिजे आपल्याला. कॉम्पिटेटिव्हमध्ये असं चालत नाही. आपल्याला पूर्व परीक्षा फक्त क्वालिफाय व्हायची, जेणेकरून आपल्याला मेन्सला अपेअर होता येईल. आणि मेन्सबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, माझ्यावर सोडून द्यायचं आहे पूर्ण मेन्स टेक्निकल. ओके, तर 90 डेज आहेत. इतिहास आपल्याला 10 मार्क्सला विचारलं जातं, भूगोल 10, राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15, विज्ञान 15, चालू घडामोडी 15, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी किती 20, असा 100 मार्काचा आपला पेपर असतो. आता ह्याच्यामध्ये बघा, एक जनरल विद्यार्थी म्हणून म्हणजे नॉर्मल 70-80% क्राऊड जर बघितला, आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तर आहोत 100%, पण यातला सुद्धा 70-80% क्राऊड जास्त टार्गेट कशाला करतो, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला. मॅथमॅटिक्स जर त्यांचं प्रॉपर आहे, तिथे तुम्हाला 20 पैकी 15 मार्क्स मिळवायचे काही पण करून. त्यानंतर विज्ञानमध्ये जास्त फोकस तुम्हाला बायोलॉजीवर ठेवायचा आहे. प्राणीशास्त्र 15 जे प्रश्न विचारतात सायन्सवर किंवा विज्ञानावर, 15 पैकी 9 हे बायोलॉजीवर असतात. ओके, तर 9 आणि राहिलेले 6 तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री, रसायनशास्त्र आणि तुमच्या याच्यावर असतं भौतिकशास्त्र. ठीक आहे, तर 8 मार्क तुम्हाला तिथं मिळवायचे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्रामध्ये 15 पैकी 7, अर्थशास्त्रामध्ये 15 पैकी 6 मिळवायचे आहे. अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, करंट अफेअर्स करायचे आहे, इकॉनॉमिक्स रिलेटेड. ओके, बजेट वगैरे ते सगळं, जीएसटीचे रेट्स वगैरे जे चेंज झाले ते सगळं. राज्यशास्त्र तुम्हाला सांगितलं, चालू घडामोडी 15 पैकी मी 5च पकडतो, कुठून येतात काय येतात माहीत नाही. ओके, पण आपल्या बॅचमध्ये सगळ्या चालू घडामोडीचं बद्दल जर बोलायचं म्हटलं तर मागचं 1.5 वर्षाचं तरी करून ठेवा व्यवस्थित. किती? 1.5 वर्ष, म्हणजे 2015ची सुरुवातपासून, सॉरी 2025ची सुरुवातपासून तर आतापर्यंत तुमचे चालू घडामोडी व्यवस्थित झाले पाहिजे. इतिहासला 10 पैकी 5 आणि भूगोलला 10 पैकी 5, असे 50 मी धरले. बेर मिनिमम जरी धरले तुम्ही मार्क्स, बेर मिनिमम प्रत्येक सब्जेक्टमध्ये, तरी तुम्हाला किती भेटताय? 50 मार्क्स भेटताय. आणि थोडं जर ॲडिशनल थोडा फोर्स लावला, व्यवस्थित PYQs वगैरे केले व्यवस्थित, तर 55+ हा स्कोर जाऊ शकतो, जो की मोर दॅन म्हणजे सफिशियंट स्कोर आहे, एकदम सेफेस्ट स्कोर आहे. आणि फ्री माइंडने तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता पुढे जाऊन, लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळी स्ट्रॅटेजी जे आज मी सांगितलंय, जे बोललोय, ते सर्वांना व्यवस्थितपणे फॉलो करायचं आहे. तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तर हे कमेंट सेक्शनमध्ये टाका या व्हिडिओच्या. मी स्वतः रिप्लाय करेल त्या कमेंट्सला. प्रिलिम्सची बॅच आपली मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर अजूनही अवेलेबल आहे, फक्त 1699 मध्ये. कमी फीज आहे म्हणून कुठं आपण कंटेंट कॉम्प्रोमाइज केलं असं समजू नका. ही बॅच 7000ची बॅच आहे, जी आपण एकदम रिड्यूस करून फीज 1699 ठेवली आहे. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय काय तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर बाकीच्या ज्या बॅचेस आहेत, आपल्या मेन्सची बॅच ज्यांना जॉईन करायची आहे, तर 2.0 संकल्प बॅचवर सुद्धा 30% डिस्काउंट आहे. आणि संकल्प बॅचची जी फीज आहे ती तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता, लक्षात घ्या. इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी कालच उपलब्ध करून दिली ॲप्लिकेशनवर, तर ती तुम्ही करू शकता. यशस्वी बॅच बेस्ट आहे, प्रिलिम्स प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅच आहे प्री आणि मेन्ससाठी, तर ती सुद्धा आता ॲप्लिकेशनवर इन्स्टॉलमेंटमध्ये अवेलेबल आहे. ओके, तर कुपन कोड तिथं दिलेला आहे, तो यूज करा. काही शंका असल्यास 807060 आपला हा जो नंबर आहे अकॅडमीचा, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि सर्वांनी हा व्हिडिओ संपताच सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट जी करायची तुम्हाला, सगळ्या टेस्ट सिरीज रिलेटेड सगळे अपडेट्स, MCQs वगैरे सगळं टेलिग्राम चॅनलला येणार आहे, कारण तेवढा एकच सोर्स आहे जिथं मी तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतो प्रॉपरली. सो @मिशन IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. 2.0 संकल्प म्हणजे मेन्स बॅच जी आहे आपली, तर ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आता 12 जुलैला पेपर आहे, 12 जुलैला बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेन्सचा पेपर आहे, तर तो पेपर झाला तर इमिजिएटली लगेच तुमचं प्रिपरेशन चालू करा मेन्ससाठी, डिले करू नका. ओके, तर संकल्प बॅचला तुम्ही एनरोल करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपले MCQ बुक्स जे आहे मेन्ससाठी व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, ओके, हे दोन्ही बुक्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे.
तर ॲप्लिकेशनवर गेला तरी चालेल किंवा टेलिग्राम चॅनलच्या लिंक थ्रू गेलं तरी चालेल. तर तिथनं तुम्ही परचेस करू शकता. ह्याच्या हार्ड कॉपीज भेटतील तुम्हाला. काय भेटतील? हार्ड कॉपीज. तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर केले जातील. ओके. हे बघा दोन्ही पण बुक्स आहे आपले ते. व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. ओके. तर हे दोन्ही बुक्स जे आहे व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 ठोकळे आहेत. 1400 पेजेस आहेत. 7000 प्लस MCQs विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स आहेत. इतके मोठे बुक्स तुम्हाला घरी डिलिव्हर होतील ॲट ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. तर सर्वांनी आजच मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. त्या ॲप्लिकेशनवरनं त्या कोर्सला एनरोल करा. प्रिलिम्सबद्दल तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही आहे. कंटेंट आपला बेस्ट आहे आणि सिलेक्शन देणारा कंटेंट आहे, लक्षात घ्या. ओके. तर सर्वांनी एनरोल करून घ्या आणि मेन्स रिलेटेड काही गायडन्स पाहिजे असेल तर ऑलरेडी तुम्हाला सगळे सोर्सेस मी सांगितलेले आहे, त्या पद्धतीने रेफर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.